तुम्ही देवासमोर धूप लावता तर तो धूप कसा बनतो याचा कधी विचार केलाय का? तर आज आपण दाखवणार आहोत की धूप कसा बनतो. आपण आज एका प्रवासात असे आलो आहोत की ते चैतन्य गृह उद्योग आणि फूड्स एका शेतकऱ्याने चालू केलेला हा छोटासा लघु उद्योग आहे, जो की लॉकडाऊनमध्ये त्यांनी चालू केला होता. आणि त्याच्यापासून तुम्हाला सांगतो खूप शेतकऱ्याला शिकण्यासारखं काही आहे. तर काका, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय प्रोडक्ट बनवताय? माझं नाव हरिभाऊ शिवराम गुंजाळ, गुळुंचवाडी पिंपळगाव. मी गावरान गाईच्या शेणापासून नैसर्गिक आयुर्वेदिक आणि सात्विक असा दूध बनवतो. तर तुम्हाला ही सुरुवात कशी करावीशी वाटली आणि म्हणजे याचा उद्देश काय? ही सुरुवात करण्याचे उद्देश म्हणजे कसं आहे की आज समाजामध्ये पैसे देऊनही ओरिजिनल वस्तू भेटत नाही आणि त्यामुळे ही समस्या सुटण्यासाठी की आज समाजामध्ये कसं आहे की अगरबत्ती आहे ते केमिकलपासून बनवलेली आहे. बरोबर. बऱ्याच जणांना केमिकलच्या अगरबत्तीचा त्रास होतो, श्वासाचा त्रास होतो, लहान मुलांना त्रास होतो बरोबर. आणि काहींना दम्याचा त्रास असतो. आणि ह्या केमिकल आपल्या जीवनामध्ये आधीच अनेक गोष्टी पदार्थामध्ये केमिकलचा समावेश होत चालल्यामुळे आपला भारताजवळ विषमय होत चाललेला आहे. ते कुठेतरी थांबावं या दृष्टिकोनातून परत हे खरोखर कोणाचा शुद्ध नैसर्गिक आयुर्वेदिक असं दूध मिळावा हा असं मला वाटायचं होतं. मग त्याच्यासाठी मी याच्यामध्ये 6 महिने मी संशोधन केलं, अनेक प्रकारे दूध बनवून पाहिला वगैरे. तो मला बनवायला बरंच अडचण झाला मला. मग मी युट्यूबला पाहिलं, बनवल्यानंतर मग सुरुवातीला जमलं नाही. मग प्रयत्न करता करता मी प्रत्येक व्हिडिओ पाहायचं, जे दूध बनवतात त्यांना बनवायला जायचं, भेटायला जायचं वगैरे, त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि मग ह्या पद्धतीने मी अशा पद्धतीने एक एक वस्तू हळूहळू सुधरत गेलो आणि या पद्धतीने दूध बनवायला सुरुवात केली. 30 कांडे टाकतो तर ज्याच्यामुळे एक महिनाभर हा दूध पुरेल अशा पद्धतीने 30 कांड्यांचं आपण हे पॅकिंग करतो. हा जो कागद आहे ना, याच्यामध्ये हे पत्रक आहे. याच्यामध्ये आपण जो नैसर्गिक दूध बनवतो, चैतन्य सात्विक दूध जो बनवतो, अच्छा, तो कशा प्रकारे बनवलेला आहे, हा, त्याच्यामध्ये कोणकोणत्या वनस्पती वापरलेल्या आहेत, हा, त्याच्यात कोणते नैसर्गिक सुगंधी द्रव्य वापरलेले आहेत, त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्रांची विभूती कशी वापरलेली आहे आणि तो कसा वापरावा आणि त्याच्यापासून काय काय फायदा होतो ही सर्व माहिती या पत्रकामध्ये दिलेली आहे. तर मंडळी, अक्षरशः मी आता हे हातात घेऊन बघतोय, खरंच खूप सुंदर आहे आणि बनवण्याची जी पद्धत तुम्ही बघितली आहे कशी आहे, त्या मावशी बनवतात आहे. आणि खरंच सांगतो मी, अक्षरशः त्याचा सुगंध जो घेतोय ना, अक्षरशः असं वाटत नाही की गायच्या शेणापासून बनवलं. म्हणजे खूप छान आहे, खूप छान. आणि माझ्यासमोर म्हणजे डोळ्यासमोरच तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायच की तुमच्या समोरच ते बनवतात. खूप भारी आहे. काका, तुम्ही ते कागदासोबत असं गोल्ड काय टाकलं? ते गोल आहे ना, हे धुपाचं स्टँड आहे. अच्छा, त्याच्यामध्ये धूप उभा करून ठेवता येतो. तर मित्रांनो, हा बघा, हा धुपासोबत तुम्हाला एक स्टँड दिला जातो, ज्याच्यात तुम्ही धूप उभा करून त्याला हे करू शकता. ओके, खूप छान. तर मित्रांनो, हा धूप बनवण्यासाठी आणि सुगंध येण्यासाठी एक रहस्यमय एक फॉर्म्युला यांचा वापरला जातो, जे की आज मला हरी काका सांगणार आहेत. आता तुम्ही ही पूर्ण प्रोसेस दाखवणार आहात ना कशी बनवायची? ओके ओके. मग ह्याच्यात तुम्ही काय काय टाकताय, काय काय मिक्स करतात, ते त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. कसं आहे की सुरुवातीला गावरान गाईचं शेण आम्ही प्रथम वाळायला घालतो. वाळल्यानंतर 2 दिवस वाळल्यानंतर ते हाताने कुटून बारीक करतो. त्यानंतर काय करतो की ते शेण एकदा मोठ्या चाळीने चाळतो, नंतर परत एक बारीक साईजचा चाळा आहे त्याने चाळतो. मग ते बारीक झालेलं शेण परत मिक्सरला लावतो. मिक्सरला लावल्यानंतर अशा प्रकारची बारीक भुकटी तयार होते. आपण हा नैसर्गिक आयुर्वेदिक आणि सात्विक असा दूध बनवतो. तर हा दूध बनवण्यासाठी ही जी पावडर आहे, वा झेंडूच्या फुलांची पावडर आहे. पावडर जी आहे तर आपले जे तीर्थक्षेत्र आहे आळेगाव, तिथे ज्ञानेश्वर माऊलींच्या रेड्याची समाधी आहे. त्या समाधीवरून मी फुले आणतो, ते वाळायला घालतो आणि ते वाळल्यानंतर त्यांची अशी पावडर करतो. हे पहा, यज्ञाचा लाभ व्हावा म्हणून आणि सात्विकता निर्माण व्हावी म्हणून यज्ञ आहुती ज्या वापरल्या जातात त्याच्यामध्ये ही बेलाची पावडर आहे घालतो. वाळल्यानंतर अशा प्रकारे मिक्सरला ती पाणी लावतो
पाणी लावल्यानंतर अशा प्रकारची ती पावडर तयार होते. मग ती पावडर याच्यामध्ये अशी टाकतो. ही आंबा पावडर आहे. त्याचप्रमाणे आंब्याची पानं आणतो, वाळायला घालतो. वाळल्यानंतर ते मिक्सरला लावतो, बारीक अशी पावडर तयार करतो आणि ती पावडर याच्यामध्ये टाकतो. ही गुलाबाच्या फुलांची केलेली नैसर्गिक पावडर आहे. याच्यामध्ये काही मिक्स नाही. गुलाबाच्या फुलं आणली, त्यांच्या पाकळ्या काढल्या, त्या सुकण्यासाठी वाळण्यास घातल्या, वाळवल्यानंतर ते मिक्सरला लावल्या आणि असं बारीक केल्या आणि त्याच्यानंतर ही अशी गुलाबाची पावडर आहे. हा पहा, सुगंध पहा तुम्ही घेऊन पाहाल. हा खरंच अक्षरशः मंडळी गुलाबाची पावडर आहे, गुलाबाची पाकळ्यांपासून बनवलेली. खरंच गुलाबाचा सुगंध होता. ही लवंग आणि विलायची दोन्ही मिक्स केलेली पावडर आहे. ही लवंग विलायचीची पावडर आहे. बघा इथं झाकण काढलं तरी इथं सुगंध सुटलेला आहे पावडर. हो बरोबर. तर बघा ही पावडर याच्यामध्ये आपण टाकतो. ही खैराची पावडर आहे. खैरा म्हणजे काय असतं? खैर म्हणजे यज्ञामध्ये यज्ञाची आहुती वापरली जाते. हा हां, मग ती खैराच्या याच्यापासून लाकडापासून बनवलेली पावडर आहे. अच्छा. खैराची पावडर आपण याच्यामध्ये वापरतो. तर ते त्याच्यामुळे यज्ञामध्ये यज्ञ आहुतीमध्ये याची पावडर दिली जाते. हा भीमसेनी कापूर आहे. खरं तर याच्यामध्ये आधी भीमसेनी कापूर वापरलेला आहे, परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यात भीमसेनी कापूर हा याच्यात वापर होतो, हा प्रत्यक्ष दाखवतो. तर की याच्यामध्ये भीमसेनी कापूर आधी भरपूर वापरलेला आहे. अच्छा, हाताने त्याची पावडर करतात. हा अशा हाताने पावडर करून पावडर त्याच्यामध्ये टाकतो. हे गाणगापूरचं भस्म आहे, म्हणजे गाणगापूरची माती आहे. तर हे जे गाणगापूरचं भस्म आहे, जो कोणी तीर्थक्षेत्राला चालला, गाणगापूरला चालला, त्यांनी तिथं निरोप देतो आणि येताना गाणगापूरचं भस्म घेऊन या सांगतो आणि त्यांनी ही गाणगापूरचं भस्म मला आणलेलं आहे. याचा वापर मी या धुपामध्ये करतो. तर यासाठी करतो तर याच्यामध्ये दैवी शक्ती ऊर्जा निर्माण व्हावी, वापरणाऱ्याला तिचा अनुभव व्हा आणि सात्विकता वास्तूमध्ये निर्माण व्हावी म्हणून हे गाणगापूरचं भस्म याच्यामध्ये वापरतो. शिवाय हे बनवत असताना मी श्री गुरुदेव दत्ताचा जप करत असतो, पण ज्याच्यामुळं अधिकाधिक त्याच्यामध्ये दत्तगुरूंची ऊर्जा निर्माण होईल यासाठी या पद्धतीने मी करत असतो. एवढेच नव्हे तर हे गाणगापूरवरून संगमावरचं पाणी आणलेलं आहे. हे पायी चढलेले आहे. गाणगापूर अमरजा संगमावरचं पाणी आहे आणि हे पाणी पण मी याच्यामध्ये वापरत असतो. ही असे अनेक, म्हणजे एवढंच नाही, अनेक तीर्थक्षेत्राचे मी इंद्रायणीचं पाणी आहे, गोदावरीचं पाणी वगैरे आणतो, ते याच्यामध्ये थोडं थोडं टाकत असतो, ज्याच्यामुळे अधिकाधिक सात्विकता निर्माण होईल आणि वापरण्याला त्या सात्विकचा फायदा होईल. वास्तू अधिक सात्विक होऊन वापरण्याला आनंद मिळेल आणि जी वास्तूमध्ये नकारात्मक शक्ती असेल, वाईट शक्ती असेल, ह्या धूप वापरल्यानंतर तो निघून जावं म्हणून अशा जागृत तीर्थक्षेत्राच्या ठिकाणची मी विभूती आणतो, तिथलं तीर्थ आणतो आणि याच्यामध्ये वापरतो. हे मध आहे. यज्ञामध्ये ज्या ज्या वस्तू वापरल्या जातात त्या मी ते याच्यात वापरण्याचा प्रयत्न केला आहे. हा धूप वापरण्याला यज्ञाचा अधिकाधिक लाभ मिळावा, त्याने नामस्मरण करत पूजा करताना जर हा धूप वापरला तर त्याला यज्ञाचा निश्चित लाभ होण्यास मदत होते. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मध्ये की हा धूप मी बनवतानाच हा विचार केला आहे की हा धूप हा आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक या दृष्टिकोनातून निर्माण केलेला आहे. हे साधक पारायण करतात, अनुष्ठान करतात, जप करतात, नित्य भक्ती करतात, त्यांना त्या उपासनेमध्ये अधिकाधिक सहकार्य होऊन भगवंताची कृपा व्हावी, ईश्वरी ऊर्जा मिळावी आणि ती ऊर्जा आकर्षित होण्यासाठी या धुपाचा फायदा होतो. तर त्याच्याचसाठी कसं तर सर्वांना माहिती आहे का आपल्या धर्मशास्त्रामध्ये गावरान गायचं देशी तूप आहे. याचा एक जर दिवा जरी लावला तरी त्याचा 12 तास इफेक्ट परिणाम राहतो आपल्या घरामध्ये. तेच गावरान गायचं तूप या धुपामध्ये जर वापरलं तर निश्चितच त्या धुपाचा परिणाम आपल्या वास्तूमध्ये 12 तास राहणार आहे. आणि मग त्याच्यामुळे हे जे तूप आहे हे माझ्या स्वतःच्या गायीचं आहे आणि हे तूप मी याच्यामध्ये वापरत आहे. हे आता तर कसं आहे की गरम केलं नाही, मी गरम करत असतो आणि गरम करून त्याच्यामध्ये मिक्स करत असतो, पण तुम्हाला आता हे दाखवण्यासाठी मी असंच याच्यामध्ये टाकतो, असं याच्यामध्ये टाकतो. ज्या दुधामध्ये सांगितलेलं आहे की पंचगव्य वापरतो, त्याच्यामध्ये आता तूप आपण वापरून दाखवलेलं आहे. त्याच्यापैकी पंचगव्य जे आहे तो शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप ह्या जी वस्तू आहे तर तूप याच्यामध्ये टाकलेले आहे. आता याच्यामध्ये मी हे दूध टाकत आहे. हे गोमूत्र आहे, आपण शेण वापरलेलं आहे, दूध वापरलेलं आहे, दही वापरलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण गोमूत्र वापरत आहोत.
ही वृंदावनची माती आहे आणि याच्यामध्ये मी खास वरून मागवलेले आहे की बरेच खूप लोक आपला धूप वापरल्यानंतर भाविक श्रद्धेने तो कपाळाला लावतात वगैरे आणि तो कपाळाला लावतात तर त्यांची ही वृंदावनची मातीसुद्धा त्यांच्या कपाळाला लागावी आणि त्यांना सात्विकता मिळावी म्हणून याच्यामध्ये जप करत मी याचं टाकत आहे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा जो धूप बनवलेला आहे हा केवळ सुगंधासाठी नसून हा उपासना करणाऱ्या भावी भक्तांसाठी खास विशेष दृष्टीने बनवलेला आहे की याच्यामध्ये की असा प्रयत्न कोणी करताना दिसत नाही की सर्वजण धूप बनवतात पण तो धूप बनवताना त्याचा सुगंध कसा येईल इथपर्यंत त्यांची मर्यादित असते. आत्मशास्त्रामध्ये 1996 पासून माझं पदार्पण झालेलं आहे. मी आज 7 वर्ष सनातन आश्रममध्ये राहिलो आहे आणि त्यामुळे प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदने कशी असतात, काही वस्तू सात्विक स्पंदने कसा देतात, काही स्पंदने तमोगुणी म्हणजे वाईट स्पंदने कसे देतात, प्रत्येक गोष्टीमध्ये कशी शक्ती लहरी असतात हे मला तिथे शिकवले गेलेलं आहे. त्याचाच मी माझ्या जीवनासाठी साधकांसाठी आणि समाजासाठी उपयोग व्हावा म्हणून मी त्याच ज्ञानाचा उपयोग ह्या धूपामधून केलेला आहे. म्हणून याच्यामध्ये काय केलेले आहे की मी अनेक ठिकाणची तीर्थक्षेत्राची विभूती तीर्थक्षेत्राचं जल वापरलेलं आहे, नामस्मरण करत धूप करत आहे. तसेच याच्यामध्ये भीमसेनी कापूर वापरलेला आहे. भीमसेनी कापुरामुळे काय होतं, निगेटिव्ह शक्ती जाते आणि पॉझिटिव्ह शक्ती आकर्षित होते. आणि हे ज्या वनस्पतींच्या ज्या आहुती दिलेल्या आहेत त्यांची पावडर केली आहे त्याच्यामुळे यज्ञाचा फायदा होतो. त्याचबरोबर याच्यामध्ये जी अनेक प्रकारची दैवी शक्तियुक्त जी वस्तू वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये एक सात्विक ऊर्जा निर्माण झालेली आहे. मग ही सात्विक ऊर्जा धूप जो निर्माण झालेला आहे त्याची एक जबाबदारी आहे की वापरणाऱ्याने हा फक्त एक धूप म्हणून किंवा श्वासासाठी न म्हणून तो आपली वास्तू सात्विक व्हावी ह्या दृष्टीने तो वापरावा. आणि आपल्या जो तुम्ही जप करत आहात, तुम्ही उपासना करत आहात त्याच्यात तुम्हाला अधिकाधिक या धूपामुळे तुम्हाला ऊर्जा मिळत राहील. हा धूप वापरताना एक महत्त्वाची आणि जबाबदारी काळजी घ्यायची की ह्या धूपाची जी विभूती आहे कुठेही पायाखाली कचऱ्यात कुठेही पायाखाली टाकू नये, येईल असे वापरू नये, कुठेही कचऱ्यात टाकू नये. तर ह्या धुपाची विभूती काय करावं, तरी या धुपाची विभूती फुलझाडांना घाला, तुळशीला घाला किंवा तुमच्या जवळील जे झाड असेल त्याला घाला, पण परंतु कचऱ्यात टाकू नका. तुम्ही गावठी गायच का निवडली, त्याच्याऐवजी जर्सी गाय का नाही निवडली? गावरान गाई आहे तिचं खरं तर शब्दात सांगणं महत्त्व शक्य नाही. गावरान देशी जी गाय आहे बरोबर, त्याच्यामध्ये 33 हिंदू धर्माचे 33 कोटी देवता सांगितले. खरं तर त्या 33 देवता आहेत त्या देवतांचं ज्या चैतन्य आहे त्या गावरान गायच्या मध्ये असतात. अनेक वेळामध्ये आजही सिद्ध झालेलं आहे की गावरान गायच्या शरीरामध्ये शेणामध्ये गोमूत्रामध्ये सुवर्णाचा अंश असतो. पण गावरान गायचं शेण इतकं पवित्र आहे की त्याचे म्हणजे सांगायचं आहे की आज मी एका ठिकाणी वाचलं का गावरान गायच्या शेणामधून अल्फा बीटा आणि गॅमा किरण सुद्धा आरपार जात नाही. बरंच अजून एक असं का गावरान गायचं म्हणजे कितीतरी लोकांचे फक्त गावरान गायच्या पाठीवरून हात फिरवला तरी कितीतरी लोकांचे आजार बरे जातात. सर्वात जास्त जर पॉझिटिव्ह एनर्जी देणारी जी आहे तर ती म्हणजे गावरान गाय. तुम्हाला सुरुवातीला हे जे धूप बनवतात त्याच्यावेळेस तुम्हाला काही अडचणी आल्या होत्या? खूप अडचणी आल्या. कसं आहे की हा धूप बनवावा, सात्विक धूप बनवावा असं मला खूप दिवसापासून वाटत होतं. पण नेमकी सुरुवात कशी करावी. शेण घेतलं तर शेणामध्ये कसं ते त्याची पावडर चिकट कशी होणार वर याचा मला प्रश्न होता. त्याला मी अनेक वेळा करून पाहिलं, कोण बनवून पाहिले, पण ते जमत नव्हतं वगैरे. तर मग मी त्याच्यावरती संशोधन केलं की कोण यूट्यूबला पाहत गेलो वगैरे. यूट्यूबला पाहिल्यानंतर त्या पद्धतीने बनवत गेलो वगैरे. पण त्या पद्धतीने बनवल्यानंतरही प्रत्यक्ष यूट्यूबला दाखवलं जातं, साचे दाखवले जातं वगैरे. तर प्रत्यक्ष करताना तसं जमत नाही वगैरे. तर मग मी हे प्रत्येक गोष्टीत बदल करून घ्यायचे. हे करून पाहा, अशा पद्धतीने करून पहा, तशा पद्धतीने करून पहा, असे वेगवेगळे प्रकार करून पाहिले. वेगवेगळे प्रकारचे पदार्थ सुगंधी वापरून पाहिले, नागरमाता वापरून पाहिला, लोबान वापरून पाहिलं, वेगवेगळे असे पदार्थ वापरून पाहिले. त्याचा सुगंध कसा येतो व ते वापरून पाहिलं. त्यांनी काय त्रास होतो ते वापरून पाहिलं. भीमसेनी कापूर वापरल्यानंतर काय आपला प्रभाव होतो
साधा कापूर वापरल्यानंतर काय प्रभाव होतो, तेल वापरल्यानंतर काय परिणाम होतो, तूप वापरल्यानंतर काय परिणाम होतो, असे अनेक प्रकारचे मी केले. आणि ते जेव्हा जेव्हा बनवत माझे मित्र वगैरे आहेत त्यांना मी ते दाखवायचो, शेजारी असतात त्यांना मी सॅम्पल म्हणून द्यायचो. याच्याबद्दल काय वाटतंय, तर मग मी त्यांना सांगायचो की माझा धूप आहे म्हणून पॉझिटिव्ह सांगू नका, याच्यामधून काही तुम्हाला त्रास वाटतोय, याच्यामध्ये काही नाही, तुम्ही मला सुचवा. मग इतरांकडून मी असं त्यांना देऊन ते सॅम्पल दाखवून त्यांच्याकडून मला शिकायला भेटलं की याच्यामध्ये कसं आहे की सुगंध कमी जाणवतोय, याच्यामध्ये खाली जरा ठसका येतो, खोकला येतो वगैरे. मग त्या पद्धतीने मी ते बदल करत गेलो. मग तेल वापरायचं ते बंद केलं आणि तूप वापरल्यानंतर मग खूप जणांनी सांगितलं की हे केल्यानंतर श्वास घ्यायला खूप बरं वाटतं वगैरे. भीमसेनी कापूर वापरल्यानंतर खूप जणांनी सांगितलं की हा धुपाचा श्वास घ्यावा असं वाटतं वगैरे. अनेक जणांनी मेडिटेशन करताना मग सांगितलं का तूप आणि कापूर वापरल्यामुळे आम्हाला ध्यान चांगलं लागतं वगैरे. मग अशा पद्धतीने मी शुद्धता आणि पवित्रता वाढवत गेलो आणि त्याच्यामुळे मग इतरांच्या परिणामावरती, त्यांच्या चेहऱ्यावरती मी त्याची क्वालिटी बनवत गेलो. काका, आपल्या प्रेक्षकांना जर हा धूप मागवायचा असेल तर याच्यासाठी काय प्रोसेस आहे? याच्यामध्ये माझा नंबर आहे 97 66 31 99 14. या नंबरवरती संपर्क करू शकता. तर मंडळी, तुम्हाला जर हा ऑर्गॅनिक गायच्या शेणापासून बनवलेला कृत्रिम एकदम मस्त सुगंधित धूप मागवायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स दिलेली आहे आणि स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्यावरती अवश्य कॉल करा. ऑनलाईन होम डिलिव्हरी तुम्हाला भेटून जाईल. काका, येणाऱ्या पुढील 5 वर्षात तुमचं काय स्वप्न आहे? माझं असं स्वप्न आहे, हा जो चैतन्य सात्विक धूप आहे हा संपूर्ण जगामध्ये पोहोचला पाहिजे आणि तो मला पोहोचवायचा आहे. आणि त्याचबरोबर अजून काही माझे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स बनवायचे आहे की जे नॅचरल नैसर्गिक असते आणि खरोखर सर्वजणांना त्याचा फायदा होईल, असं माझा पुढचा विचार आहे. हे आहेत हरी काका, ज्यांनी आपल्याला धूप बनवण्याची प्रोसेस खूप म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि शेतकऱ्यांनी अवश्य हा बिझनेस स्टार्ट करावा तशी त्यांना पण वाटतं, कारण की ते स्वतः एक शेतकरी असून हा स्वतःचा एक साईड बिझनेस ते करत आहात आणि खरंच खूपच छान आहे. आज ते मला त्यांची जी डॉक्युमेंटरी घेतली आपण त्याबद्दल ते मला एक धूप देत आहेत. तर तुम्ही पाहू शकता त्यांचं याच्यावर लिहिलं आहे चैतन्य सात्विक धूप आणि खूप त्यांची डिटेल्स लिहिलेली आहेत. तर खरंच खूप भारी वाटलं. तुम्ही खूप छान पद्धतीने प्रश्न विचारले, मलाही खूप आनंद वाटला.